ड्रग्ज प्रकरण मला असं वाटतं की पुण्याच्या दृष्टीने निश्चित ह्या काही घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत। आम्ही सगळ्यांनी सांगितलंय, माननीय याच्यात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलंय, कारवाई होतीये। मी त्यावेळेला माननीय पोलीस आयुक्तांना सांगितलं की आता याच्यात छोटी मोठी कारवाई नाही, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलं तिथले वरिष्ठ पोलीस निलंबित करा, त्यांच्यावर कारवाई करा। ते झालं। मला असं वाटतं की समूळ हे सगळं जर सगळं थांबवायचं असेल तर मी त्या संदर्भात सुद्धा स्वतः आयुक्तांशी सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र कक्ष चालू करा, स्वतंत्र यंत्रणा लावा, मुळासकट जा, येतंय कुठून, वापरतंय कोण, आणतंय कोण, एकाला याच्यामध्ये सोडता कामा नये। ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली, मी घेतली। पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचंय की ह्या घटना घडल्या त्या नक्कीच चांगल्या नाहीत, पण कोणीतरी उठायचं आणि या शहराच्या संस्कृतीवरती, या शहराच्या मला वाटतं की आमच्या ह्या इतकी वैभवशाली आमची परंपरा आहे, संस्कृती आहे, या शहराचं एक वेगळं नाव देशात आहे। ह्या अप्रिय घटना नक्की घडल्या, त्याच्यावरती कारवाई होतीये, त्याच्यावरती आपण 100% सगळे एकत्र काम करू। पण कोणीतरी इथं हे मिळतंय तिथं ते मिळतंय, या शहराच्या कृपया करून मला असं वाटतं की राजकारण याच्यात बाजूला ठेवू, या शहराचं नाव पुढच्या काळात खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया देताना, कुठलं वक्तव्य करताना प्रत्येक राजकीय व्यक्तीने याची खबरदारी घ्यावी। या माझ्या बोलण्यामुळे, या माझ्या कृतीमुळे माझ्या शहराचं नाव देशात जगात खराब होईल का, याची काळजी मात्र होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी मला असं वाटतं। नाहीतर खूप काही चाललंय आणि खूप पंजाबची तुलना करा ह्याच्याशी। माझी विनंती आहे प्रत्येकाला की माझ्यासहित सगळे आपण या सगळ्या विषयावरती आपण एकत्र काम करू, राजकीय विचार बाजूला ठेवू। शेवटी आपण या शहराचे नागरिक आहोत, पण आपल्या शहराचं नाव खराब होईल, बदनाम होईल असं वक्तव्य, अशी कृती कृपया कुणी राजकीय व्यक्तींनी करू नये असं माझा मैत्रीचा सल्ला प्रत्येकाला। मला असं वाटतं की मुद्दाम असं मी म्हणणार नाही, पण घटना घडतायत का तर घडल्या, त्याच्यावरती कारवाई चालू आहे, त्याच्यावर सगळेजण सतर्क आहोत। पुणेकर स्वतः सतर्क आहेत, पुणेकर त्याच्याबद्दल खूप संवेदनशील आहेत, सगळे राजकीय नेते। पण मुद्दाम कुठेतरी पुण्याचं नाव मला असं वाटतं की सातत्यानं कुठेतरी खूप काहीतरी जगाच्या एकदम अगदी खूप काही वेगळं या शहरात चाललंय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालाय, ड्रग्ज झालाय, माफिया। मला असं वाटतं की या घटना घडतात, त्याच्यावरती कारवाई होतीये, त्याच्यावरती काम आपण सगळे करतोय। भविष्यात हे होणार नाही यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतोय, पण सातत्यानं वारंवार कुठल्याही राजकीय नेत्यांनी पुण्याचं नाव खराब होऊ नये याची काळजी घ्या ही माझी विनंती आहे।